खैरनार साहेब सांगत होते की पोलीस प्रशासनाने हे केलं ते केलं, आणि या देशाचा बाप फक्त भारतीय संविधान आहे आणि संविधानाचा मोर्चे काढण्याचा, आंदोलन करण्याचा. रामगिरी गुरु नारायणगिरी, रामगिरी गुरु नारायणगिरी या स्वयंघोषित रामखोर व्यक्तीने आमचे प्रेक्षक, आमचे प्रेरित हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याविषयी वक्तव्य केलं. त्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि पोलीस स्टेशन सिल्लोड शहर आणि ग्रामीणला यांना विनंती करतो की भारतीय दंड संहिता कलम 199, कलम 192, कलम 206, कलम 306, कलम 202 या अंतर्गत या हरामखोर मुस्लिम समाजावर हल्ले आणि मुस्लिम समाजाला काय गाडू समजतो का? कायम शांततेच्या मार्गाने हजार सल्लम यांनी दिलेल्या शांततेच्या मार्गामधून आपण प्रत्येक वेळेस विरोध करत असतो. आता मुस्लिम समाज हल्ले सहन करणार नाही. त्याचा गुन्हा असेल त्याने समोरून वार करा, जर मागून वार करा तर इस्लामची शिकवण 300 जणांची आम्हाला सुद्धा आहे. ला इलाहा इल्लल्लाह, आम्हाला भारतीय संविधानाने दिलेले अधिकार, आमचे फंडामेंटल राईट्स, आयपीसी सेक्शन कलम हे सर्व मुस्लिम समाजासाठी आहे. मुस्लिम समाजाच्या लोकांना तुम्हाला एक होण्याची गरज आहे. तुमच्यासाठी कोणी येणार नाही, हमारे वास्ते कोई नबी आने वाला नहीं. हम सबको एक होना पड़ेगा, जमीन पे आना पड़ेगा. जमीन की ये तादाद हमको लड़ना पड़ेगी. ये भारतीय जनता पार्टी, ये आरएसएस, ये हाफ चड्डी वाले हमको सिखाएंगे, हमको सिखाएंगे. खुद होना नहीं आते, हमको तो ना बोलते. समस्त सिल्लोडवासियांचा जास्त वेळ घेणार नाही. ज्या कुठे मुस्लिम समाजावर अन्याय अत्याचार होईल त्यावेळेस समस्त मुस्लिम समाज हा रस्त्यावर येईल. आणि जर त्या रामगिरीला अटक झाले नाही तर यांनी तर नावं घेतले या पोस्टरवर, तर यांची एवढी लायकी नाही आहे. मी एक इस्लामचा धर्म, इस्लामचा एक शिष्य या नात्याने मी या पोस्टरवाल्यांची लायकी नाही आहे की मी त्यांचं नाव माझ्या तोंडातून घेईल. नबीची शिकवण आहे, आमच्या इस्लामची शिकवण आहे की शांततेच्या मार्गाने इस्लाम धर्म हा ज्यावेळेस हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज्यावेळेस आपल्यापर्यंत कलिमा पोहोचला, ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जब भी हमारे नबियों को जंग करना पड़ी थी, जब भी हमारे साहबा ने अपना खून बहाया था, और जहाँ भी 1857 का कुछ तुम्हें बताया तहाँ पे हमारा अशफाकुल्लाह खान भी हमारे मौजूद थे, हमारे फातिमा शेख भी मौजूद थी. लेकिन आज इतिहास के जरिए हमारे मुस्लिम समाज को दबाने का काम कर रहे हो. हमारा मुस्लिम समाज अब दबने वाला नहीं. हमारे मुस्लिम समाज को आगे आना पड़ेगा, समाज के वास्ते लड़ना पड़ेगा. हमारे धर्मगुरु की बात को पकड़ के हमको आगे आना पड़ेगा. या जास्त वेळ घेणार नाही. आयोजकांनी मला 5 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्य आहे. नाहीतर अच्छे की धज्जियां उडाना हमारे बुढ़ में. एक बार पूरे ताकत से आवाज आना, पूरा सिल्लोड से आवाज आना, नारे तकबीर, तकबीर, तकबीर. शुक्रिया, आपने सबने मुझे सुना, शुक्रिया. धन्यवाद. उधर से ऊपर से आके देगा. नहीं वो आगे ऊपर ऊपर तो होगा, सब ऊपर थोड़ी जाने का है. वही चलेगी गरम की. बोलो आवाज आवाज दम गान. मुर्दाबाद मुर्दाबाद, नगर पालिका मुर्दाबाद.
हाँ उनको लाओ ना, उनको पूछना पड़ा ना रोड खड्डे में है क्या, खड्डे रोड में है मलकापुर शहर में, कुछ समझ नहीं आ रहा। रोज के रोड चालू है, आज वैताग का कपड़ा आंदोलन लेके आया। इसको पुश कर लेना, कंटिन्यू करना, लाइव है ना।